नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिल्लक राहिलेल्या उरलेल्या भातापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवतोय. चला तर मग याचं काय बनवायचं ते पाहूया. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी तर इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत, जसे की इथं मी घेतलेला आहे कोबी, कोथिंबीर, शिमला मिरची, कांदा, आलं आणि लसूण. या सर्व भाज्या आपल्याला छान अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता, जसे की गाजर वगैरे. ज्या काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. आता आलं लसूण सुद्धा आपण अगदी बारीक बारीक असं चिरून घेणार आहोत. हवं तर तुम्ही याची पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता. पहा इथे आपण या संपूर्ण भाज्या छान अगदी बारीक बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत. आता लगेचच गॅसवरती कढई ठेवूयात. यामध्ये आपल्याला तेल टाकायचं. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण घालायचं. सोबतच बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये आपण परतून घेऊया. प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज भात हा बनवला जातो आणि बऱ्याच वेळा भाजी संपून जाते आणि भात शिल्लक राहतो. मग अशा वेळेस भातापासून तुम्ही हा भन्नाटाचा पदार्थ बनवू शकता. यामुळे भातसुद्धा वायाला जाणार नाही. पहा इथे आपण कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये बारीक चिरलेलं सिमला मिरची आणि कोबी घालायचं आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घेऊया. आता यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. यामुळे या ज्या भाज्या आहेत ना त्या पटकन अशा शिजल्या जातात. चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगदी झटपट असा आपला हा पदार्थ तयार होतो. 10 मिनिटांमध्येच मस्त गरमागरम ही भाताची रेसिपी तयार होते. पोहा इथे आपण या भाज्या छान अशा परतून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा रेड चिली सॉस. त्याचसोबत 1 चमचा इथे मी कोरियन चिली ऑइल असतं ते वापरते. याच्याऐवजी तुमच्याकडे शेजवान चटणी असेल तर ती टाकली तरीसुद्धा चालेल, किंवा तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता सॉस घातल्यानंतर याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व छान मिक्स करून झालं की यामध्ये आपला उरलेला भात घालायचा आहे. भात घालून छान असं आपण मिक्स करून घेऊया. सर्वजणच एकजीव करून घेऊया आणि हा भात 2 ते 3 मिनटं छान असा आपण परतून घेऊया. तर एखाद्या वेळेस भात जर शिल्लक राहिला तर घरामध्ये कोणच खात नाही. मग अशा वेळेस मस्त असा हा झणझणीत भात परतून घ्यायचा. चवीला पण फारच छान लागतो. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. पहा इथे आपण 2 ते 3 मिनटं हा भात छान असा परतवून घेतलेला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असा हा चमचमीत भात इथे तयार झालेला आहे. आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुमच्याकडे जर कांद्याची ताजी ताजी पात असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून टाकू शकता. मस्त असा इथे आपला चमचमीत फ्राईड राईस तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये आणि चविष्टसुद्धा. मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही साधी, सिंपल आणि सोपी रेसिपी नक्कीच आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि घरगुती भोजन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. पहा मस्त असा इथे आपला हा राईस तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूपच चविष्ट बनते. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग बाय बाय.